गांधी हम शर्मिंदा है, आपके कातिल जिंदा है. महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात मुंबऱ्यात जोरदार आंदोलन. सूरज शुक्ला आणि त्यामागील सूत्रधारांना तुरुंगात टाका, मर्जिया पठाण. पुण्यात एका समाजकंटकाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सूरज शुक्ला यास अटक करावी या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुतळ्यावर सूरज शुक्ला या समाजकंटकाने कोयत्याने हल्ला केला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक, विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. गांधी हम शर्मिंदा है, आपके कातिल जिंदा है. सूरज शुक्लावर देशद्रोहाचा खटला दाखल करा आदी घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. या प्रसंगी मर्जिया यांनी सांगितले की महात्मा गांधी यांनी फक्त भारतातच नव्हे तर जगभर अहिंसेचा संदेश दिला आहे. आज जगात गांधी तत्वज्ञानाला महत्त्व दिले जात आहे. अगदी ओबामा यांनीही गांधी विचारांचा अवलंब केला होता. भारताला स्वातंत्र्य याच महात्मा गांधींच्या तत्वांमुळे मिळाले आहे. मात्र या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही असे लोक महात्मा गांधींचे अवमूल्यन करत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. सूरज शुक्ला याने जे कृत्य केले आहे ते द्वेष पसरवणारे आहे आणि असा द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती तुरुंगातच टाकायला हव्यात असे मर्जिया पठाण म्हणाल्या. या आंदोलनात महशर शेख, साकीत दाते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सूरज शुक्ला म्हणून एक माणसांनी पुणे रेल्वे स्टेशन जवळ महात्मा गांधीजीचे जे पुतळा होता तोडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न पुतळा तोडण्याचा नव्हता. देशाची जी आयडिओलॉजी आहे, सेक्युलरिझम, पीस, हार्मोनी, ही आयडिओलॉजीला तोडण्याचा प्रयत्न केलाय त्या माणसांनी. आणि असे प्रयत्न आपल्याला वारंवार बघायला भेटते. पहिला तर असा होत नव्हता. आणि तुम्हाला हे पण माहित असेल की आता काही दिवसांपूर्वी यूपी मध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. मग काय चाललं काय आपल्या देशात, मला हे कळत नाहीये. तुमच्या म्हणजे देशाची जी हिस्ट्री आहे, देशाची हिस्ट्री रद्द करण्याचा प्रयत्न चाललाय का? कारण आपला देश महात्मा गांधीजीचा देश आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे, अशफाकुल्ला खानचा देश आहे, तुमचा देश आहे, माझा देश आहे, हिंदूचा देश आहे, मुसलमानचा देश आहे, दलितचा देश आहे, सिखचा देश आहे, ईसाईचा देश आहे, ख्रिश्चनचा देश आहे, पंजाबीचा देश, सगळ्यांचा, आपण सगळ्यांचा देश आहे हा. आणि आपली आयडिओलॉजी सेक्युलरिझम वर चालतात. मग हे सगळं प्रयत्न तुम्ही करताना देशाची जी हिस्ट्री आहे रद्द करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहे. कारण की तुम्हाला असं दाखवायचं आहे की देशात आम्ही असं माहोल पसरण्याचा प्रयत्न करत आहे की भीतीचा माहोल कशा पसरवायचा, हेट, क्रोध, हिंसाचा माहोल कशा पसरवायचा देशात, हे सगळं प्रयत्न चाललाय देशात. पण मला फक्त एक सांगायचं आहे की तुम्ही प्रयत्न करत जावा, पण आमचा पण प्रयत्न राहणार आहे. तुम्ही हिंसा प्रमोट करा, तुम्ही नफरत प्रमोट करा. आमचं काम काय, आम्ही देशाची जी आयडिओलॉजी आहे, सेक्युलरिझमची, प्रेमाची, देशाची जी हिस्ट्री आहे, आम्ही त्या हिस्ट्रीला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला एक स्पष्ट सांगायचं आहे आणि रिक्वेस्ट करायची आहे, महाराष्ट्र सरकार प्लीज डोंट डिक्लेअर हिम मेंटली इल अँड लिव्ह हिम लाईक दॅट. असे लोक नाव विचारून कोणाला मारायला जात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही पुतळा तोडायला जात आहे, महात्मा गांधीजीचा तुम्ही पुतळा तोडायला जात आहे, म्हणजे तुमच्या मनात काहीच भीतीच नाही राहिली आहे की म्हणजे तुम्ही म्हणजे कारवाई होणार आहे, स्ट्रिक्ट ऍक्शन्स घेऊ शकत आमच्यावर, अशी लोकांमध्ये भीती राहिलीच नाहीये. लोकांच्या मनात एवढा क्रोध, लोकांच्या मनात एवढं नेगेटिव्हिटी कशी आली मला हे कळत नाही. असं कधी होत नव्हता आपल्या देशात, अशा कधी होत नव्हता. म्हणजे तुम्ही असं दाखवतात की आम्ही नाथुराम गोडसेला फॉलो करत आहे, बरोबर ना? पण माझे जे पक्ष आहे,
माझं जे पक्ष, आमच्या सगळ्यांचा जे पक्ष आहे, शरद पवार साहेबांच्या पक्षाचं असंच म्हणणं आहे की आम्ही नाथुराम गोडसेची आयडिओलॉजी फॉलो करत नाहीये. आम्ही तुकाराम महाराजांची आयडिओलॉजीवर चालणार आहे. आमचा महाराष्ट्र तुकाराम महाराजांची आयडिओलॉजीवर चालणारा महाराष्ट्र आहे. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा गोडसेला प्रमोट करायला, पण सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही काय करत आहे. लोकांमध्ये एक हेट, विवाद आणि क्रोध पसरण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तुम्हाला हे सगळं करून असं दाखवायचं आहे की आम्ही महात्मा गांधीजीची आयडिओलॉजीला फॉलो करत नाहीये. पीस, सेक्युलरिझम आपल्या देशात होणार आहे तर आम्ही एक्सेप्ट करणार नाहीये. आणि असे माहोल क्रिएट करून लोकांना पण तुम्हाला असा दाखवायचा आहे, लोकांच्या मनात पण तुम्हाला भीती टाकायची आहे. पण हे सगळं काहीच, कितीही प्रयत्न करा, हे सगळं होणार नाहीये. कारण कि नफरत चाहे कितनी भी उठे, पॉझिटिव्हिटी और लाईट के आगे कम ही पड़ जाती है. तुमच्या धर्माचं पण, तुम्ही तुमच्या धर्मात पण असं लिहिलंय, माझ्या धर्मात पण असं लिहिलंय की बुराई चाहे कितनी भी तेजी से ऊपर जाए, अच्छाई के आगे कमजोर पड़ ही जाएगी. तर शेवटी फक्त मला एवढं सांगायचं आहे की महात्मा गांधी जी के सम्मान में देश का युवा, देश के लोग मैदान में.